मस्त अशी वाफाळलेली आणि मेळलेली कच्च्या फणसाच्या गऱ्याची भाजी. फणसाची नाही हा, फणसाच्या गऱ्याची भाजी. काय दिसता आणि काय लागता, जो खायत ना तो बार बार खाय. आणि ही भाजी आताच सीझन हा, करून खायला नसाल तर नक्की खावा. या फणसाच्या भाजीची गंमत आहे का जनता भाजी म्हणतात. पहिल्यांदा लग्नात साखरपुड्या सगळ्या भाजी गावायची, सगळ्या ही भाजी गावायची म्हणून जनता भाजी म्हणजे आणि पोट भरीची ना. नमस्कार, मी स्नेहा परब किचन मध्ये. हे बघा, हे मणिगमता वटसावित्री कालच झाली, तर म्हटलं त्यावेळी काय गडबड होती. सरोज म्हणाले आपण संध्याकाळी वहिनी भाजी करूया, तर म्हणजे रवान देगो उद्या करूया. आणि रवलं पण फणस चांगलं की त्या तो होतो कच्च. अर्ध्याचे केलं तळलेले गरे आणि आता करतो भाजी. म्हटलं 4 टकली किती भाजी लागतली, थोडीशीच करूया. खातलो पोरग्याने खाते. मध्येच भार्गविलो मला ते सगळी भाजी नको मला हे पण दे. शाळेत मला काय काय बोललो बाय, आवश्यकच समजला. तर आज मी करते कच्च्या फणसाच्या गऱ्याची भाजी. फणसाची नाही, फणसाक आपण सगळंच घालतो, साला सकट, चारकंडा सकट. पण ही फक्त गरे घेतलंय, भेद तळलंय आणि हे आपले हटळे चेचलंय. एक कांदा मोठा होतो, त्याच्यानंतर अख्ख्या लसणीचं गड्डी घेतले, कारण फणसाच्या भाजीत लसणीचं फ्लेवर मारो होत. 3 मिरचे घेतले. मिरचीच्या व्यतिरिक्त तुम्ही मसालो टाकलास आणि थोडी मिरची टाकलास तरी चालत, पण मिरची आणि कढीपत्ता. सिंपल थोडक्या साहित्यात होता, पण भाजी लागता भाजी. आता हे गोटी घेतलंय मी, हटळा याच्यात टाकतोय. गोटी नाही, घोटी आहे. एक गोटी पिक्चर आठवलं सिंगमचो. घोटी घोटी हे चेचूचे असतात. चेचल्यान काय होता, शिजाक थोडी लवकर मदत होता आणि जी ही साल असता कडक ती निघते. ही घशात जर लागली तर झाला कल्याण. त्याच्यामुळे ही साल काढूचीच. हा उडत बघा. हे बघा, असे चेचून घेतलंय, मग अशी खाली घेतलंय, आता हे वर ठेवलंय खलबतो. हे बघा, असे चेचून घ्यायचे. ही बघा, ही साल असता, ही गमत नाही पण ही साल निघता आणि मग ही घशात खेपता अशी. हे का पण ती येत नाही बघा, अडकानच रवली आहे चिपकान. हे बघा, हे मिरचे घातलंय आणि ही लसूण घातलंय. आता ह्या पण त्या खलबत्यात चेचून घेतो. लसणीचं मारो फणसाच्या भाजीत जास्त घालायचं, मस्त लागतं, चांगली लागतं ना. आणि असे खलबत्त्याच्या गोष्टी असतात ते ओट्यावर खाली करू ओट्यावर नाही. त्याच कढईत म्हणजे जी आता मी तळलं होते गरे, त्या लपवा आताच रेसिपी केलं. त्याच कढईत तेल उरला, त्या तेलातच मी आता ही भाजी. तसं आपण आपल्या गावी असंच करतात, गोड्या खोबरेल तेलातच जेवण बनवतात, त्याची चव भारी लागतं. आता ह्या सगळा काढून घेते बघा, असं म्हणजे काय आपल्या खलबत उचलाक नको. ह्या एवढा लसूण आणि मिरची एकदम बारीक नाही, चिरतो तशीच अख्खीच्या मोठी आहे, म्हणजे कोणाक तर काढून टाकशात. कढीपत्ता घालून घेतलंय. कढीपत्त्यावरून अंदाज येतात तेल किती तापला जाईल, हे पण एक ट्रिक आहे. आता हे लसूण आणि मिरची, गॅस मोठीचा. बघा, लसूण चांगली चेचलंय ना, एकदम पण बारीक नाही, अशी तरतरीतच होईल, म्हणजे तो लसणीचा जो वास तो पूर्ण एका उतरता भाजी. एकदम पेस्ट केलं तर काय एवढी खास नाही, अशी होईल तरतरीत. आता खाली वाटलेली लसूण तरी चांगली. आता काय लोक कमेंट मध्ये सांगतात आम्ही लसूण घालत नाही, पण लसूण घातलेली भाजी छान लागतं चवीत. मी आत्ताच गावी खाऊन येलंय म्हणून मी लसूण घातलंय आणि घालतं. ज्याका आवडता त्यांनी घालायची. लसूण आयुर्वेदिक चांगली आहे. आता अशी ही परतून घेतलंय बघा, मस्त झाली, पिवळी झाली चांगली गुलाबी. आता हे कांदा टाकायचा. हय तुम्ही जिरा मोहरी सुद्धा घालू शकता, आवडत असत तसा, चांगली लागतं. आपण घालूया आता ह्याच्यात, मग ती तेलात घालू पाहिजे, मग जाऊया आपण बिना त्या जिरा मोहरीची खाऊ. आता ही हळद घातली की जास्त परतायचा नाही, बारीक करायची. आणि मग हळद आडूक लागता म्हणून परत ते वेळी हळद फोडण्यात शेवट्यात घालायची, एकदम तेलात नाही घालायची. आता झाली आहे माझी परतून. आता हे घालते मी. हे असे चेचून घेतले ना तर उकडाक लगेच मदत होता. आता कच्चं फणस होतो, जर कवळे असतील तर उकाडतील, नाही जर एकदम हे असतील
नाही उकडले तर तुम्ही वेगळ्या कुकरमध्ये उकडून घ्यावा. आता गेल्या रेसिपीमध्ये आपण सुकन्या समृद्धी योजना सांगितली पोस्ट ऑफिसची. आता ही पोस्ट ऑफिसची अशी नाही, प्रत्येक प्रायव्हेट बँकेत पण गावतात आणि पोस्ट ऑफिसमध्ये पण गावतात. ती PPF पब्लिक प्रॉव्हिडंट फंड, ह्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. ही टॅक्स फ्री इन्व्हेस्टमेंट असतं. ह्याचे फायदे सांगायला गेले तर, आणि वर्षात कमीत कमी 1.5 लाख रुपये टॅक्स फ्री. त्याच्या वर गेलात तर टॅक्स बसतो. तर आता तुम्ही म्हणजे 10 लाख करते आणि टॅक्स फ्री, टॅक्स वाचवण्यासाठी. तर तसा नाही, थोडे बहुत काय म्हणतात ते रेस्ट्रिक्शन असतात, रूल्स अँड रेग्युलेशन. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही इन्व्हेस्टमेंट ना लॉंग टर्म असतात. म्हणजे जशी LIC ची पॉलिसी आपण कशी 10, 15, 20 वर्ष काढतो, तशी ही कमीत कमी 15 वर्ष तुम्ही ह्याच्यामध्ये PPF अकाउंट मध्ये पैसे जमा करून ठेवूये. मग 15 वर्षानंतर एकदम विड्रॉ. म्हणजे आता 15 वर्षात तुमचे किती झाले, समजा 10 लाख रुपये झाले, तर त्याच्यावर तुम्हाला किती टक्के इंटरेस्ट मिळणार, 7.1. तर तुम्ही कॅल्क्युलेट करा तो किती होणार, तो तेवढा इंटरेस्ट तुम्हाला मिळणार. म्हणजे असं म्हणतात ना, इन्व्हेस्टमेंट ही छोटी 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 करून ठेवावी. तर ही PPF इन्व्हेस्टमेंट ही तुमच्यासाठी खूप चांगल्या फायद्याची इन्व्हेस्टमेंट आहे. तुम्ही केलात की नाही ते सांगा. काय काय जण आणि आणखी माहिती हवी असतात तर आता भरपूर सारे ऍप आहेत, त्याच्यावर तुमचा माहिती खाली डिस्क्रिप्शन मध्ये देतो. नाही तर पोस्टात जाऊन स्वतः करा. दुसऱ्यांच्या सांगण्यावर मग पैसे घालायचे नाही. सिक्युअर आहे. अशी पोस्टातली खाती चांगलीच असतात, फक्त जरा वेळ लागतात, लाईन लावती लागतात. पण त्याच्यात कसं आपले बँकेपेक्षा थोडं जास्त इंटरेस्ट असतात. इन्व्हेस्टमेंटला कसं असतं, काही इन्कम फिक्स मध्ये ठेवायची, काही इन्कम सिक्युअर ठेवायची, काही इन्कम इनसिक्युअर म्हणजे, आणि काही इन्कम जी इमर्जन्सी असते ना ती पण ठेवायची. आता बोलता बोलता माझे गरे फ्राय झाले. आता हे जे भेटलेले गरे आहेत आपले कच्चे, ते घालून घ्यायचे. कच्च्या फणसाचे. बघा भाजी दिसते, शिजायच्या आधीच भाजी अशी टेम्पटिंग दिसते, खायची इच्छा होते की नाही? होते. आता ही भाजी शिजण्यासाठी ना आपला अंगाबरोबर पाणी घालायची गरज आहे, कारण ही भाजी चांगली शिजावी. कारण त्याचे घोटीये शिजत वेळ लागता, म्हणून जास्त पाणी नाही, थोडा अंगाबरोबरच. बघा आता पाणी घातल्यावर थोडीशी भाजी आपण ढवळून घेऊया आणि एका आता शिजाक असंच ठेवून देऊया. आता भाजी आकासली, आता मी मीठ टाकते, कारण जास्त नंतर टाकलं असतंय ना तर त्या लय पडला असता. थोडासा मीठ आपल्या चवीपुरता, कारण भाजी ही आळता. आणि चांगली मेंढाण शिजली. भले तुमका ती तशी दिसली तरी ती शिजलेलीच. मी दाखवते तुमका, पण आधी हा खोबरा वगैरे सगळा घालून घेते. वरसून कोथिंबीर घातली तरी चालत, असत तर घाला. आता मोठोच गरो खायचा आहे, म्हणजे तुमका काळा खायचा की बाबा शिजली आहे की नाही. बघा घोटीये शिजले म्हणजे भाजी शिजली. बरं, आता आपली अशी ही भाजी, फणसाची भाजी तयार झाली आहे नाश्त्यासाठी. संध्याकाळचा नाश्ता. मस्त अशी वाफाळलेली आणि मेळलेली कच्च्या फणसाच्या गऱ्याची भाजी. फणसाची नाही, फणसाच्या गऱ्याची भाजी. काय दिसता आणि काय लागता, जो खायत ना तो बार बार खाय. आणि ही भाजी आता सीझन करून खायला नसाल तर नक्की खावा. मुंबईत करा, गावी असाल तर गावी करा. आता इली हो मुंबई सगळी इली आता, शाळा चालू झाली. गणपती पर्यंत कोण नाही राहायचे. गणपती पर्यंत फणसच नाही राहणार. त्याच्यामुळे पाऊस पडलं की फणस खराब होतात, त्याच्या आधीच काय ते खाऊन घ्यावा. या फणसाच्या भाजीची गंमत आहे का, जनता भाजी म्हणतात. पहिल्यांदा लग्नात साखरपुड्या भाजी गावायची, सगळ्या ही भाजी गावायची, म्हणून जनता भाजी म्हणजे आणि पोट भरीची ना. आणि एक बार खाओगे तो बार बार मागोगे. असं कच्चं फणस गावलो तर अगदी डोक्यात हात लावून घेऊची गरज नाही. असे उपाय करा. एक तर अशी भाजी करा, आणि लयच मोठं असाल तर गरे तळून ठेवा, पोरियांका डब्यातही बरे पडतील. अशी भाजी पटकन 10 मिनिटात होता. मी फक्त त्याला घेऊन इलाय, दुर्वंची बस इली ती, त्याच्यात ही भाजी शिजली. मी सगळ्यांना म्हणते काय म्हणतं शिजली, तर म्हणता बघा वहिनी, बघते तर खरा मेंढाण शिजली. तुम्ही पण करा अशा कच्च्या फणसाच्या गऱ्याची भाजी. टाकून मातायचं नाही, खाऊन मातायचं, अशी आई सांगता, सासू पण सांगता. चला, रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणखीन काय रेसिपी हवी असतील तर खाली कमेंट मध्ये सांगा.